आप देख रहे हैं भवानी टाइम्स। जनसेवा संस्था की ओर से सौंदड़ में महिला दिवस बड़े धूमधाम और उत्साह के साथ मनाया गया। इस खास मौके पर विभिन्न सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया गया, जिनमें महिलाओं ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया। कार्यक्रम में महिला सशक्तिकरण की दिशा में महत्वपूर्ण भूमिका निभाने वाली संध्या ताई डोंगरवार, नवनिर्वाचित उप सभापति निशा ताई काशीवार, आंगनवाड़ी सेविकाएं, आशा सेविकाएं, स्वास्थ्य सेविकाएं, उम्मेद तथा महिला बचत समूह की सभी महिलाओं का शाल और श्रीफल देकर सम्मानित किया गया। कार्यक्रम में महिलाओं ने विविध प्रतियोगिताओं में भाग लिया, जैसे रंगोली, पाककला, हस्तकला, भावगीत, पोशाक एवं नृत्य। इनमें 200 से अधिक महिलाओं ने अपनी प्रतिभा का प्रदर्शन किया। इस आयोजन में सैकड़ों महिलाएं उपस्थित थीं और जनसेवा बहुउद्देशीय विकास संस्था की ओर से आयोजित इस समारोह ने महिलाओं को प्रेरित करने और उन्हें सम्मानित करने का बेहतरीन अवसर प्रदान किया। कार्यक्रम के दौरान महिलाओं को प्रमाण पत्र और सम्मान पुरस्कार भी दिए गए। इस विशेष आयोजन में अल्पाहार का भी आयोजन किया गया। पैनल के रूप में शारदा ताई बड़ोले, जो कृषि उत्पाद बाजार समिति की संचालिका, ने महिलाओं को मार्गदर्शन प्रदान किया और उनके योगदान की सराहना की। इस कार्यक्रम ने महिलाओं को अपने आत्मविश्वास को बढ़ाने और समाज में अपनी अहम भूमिका को पहचानने का एक बेहतरीन अवसर दिया। जनसेवा बहुउद्देशीय विकास संस्था मार्फत दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जागतिक महिला दिन निमित्त कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात सौंदळ ग्रामवासियांचा भरपूर प्रतिसाद भेटला आहे आणि या ठिकाणी किमान 200च्या जवळपास महिलांनी सहभाग घेतला आणि कोणी पाककला, कोणी रंगोळी स्पर्धा, रंगोळीमध्ये कोणी हस्तकला, कोणी भावगीत, कोणी डान्स, असे वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये या ठिकाणी महिलांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे। आज जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम छान पद्धतीने पार पाडला आणि त्याच्यामध्ये सगळ्या महिलांना, म्हणजे ज्या उत्सुक आहेत त्या महिलांना भरपूर भाग घेतला आणि त्याच्या चेहऱ्यावरचा मला आनंद बघून मी पण भाग घेणार नव्हती, पण मला वाटलं की आज महिला दिवस आहे आणि आज महिलेचा दिवस म्हणजे स्वतंत्र आहे, का बरं आपण भाग घेत नाही, आणि मी पण भाग घेतला। तर मी बोलल्यानंतर सगळ्या बायांना म्हटलं ताई तू छान बोलतोच, त्याचा मला खूप आनंद झाला। मला वाटलं की खरंच आपण भाग घ्यायला पाहिजे आणि आपल्यातले सुप्त गुण आहेत या महिला दिवसाच्या दिवशी आपण जागृत व्हायला पाहिजे। आपण जर बोलला तर समोरच्या मैत्रिणीला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, हे मला आनंद वाटला आजच्या दिवसाला। जनसेवा बहुउद्देशीय विकास संस्थाच्या माध्यमातून दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात येते। आज दिनांक 8/3/2025 महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। त्यावेळेस अतिथी म्हणून शारदाताई राजकुमारजी बडोले, सीताताई रहांगडाले आणि बऱ्याचशा महिला अतिथी म्हणून आल्या होत्या। कार्यक्रम खूप यशस्वीरित्या पार पडला। विविध स्पर्धा घेण्यात आल्या, पाककला, रांगोळी, वेशभूषा, नृत्य स्पर्धा, याच्यात जवळपास 200 महिलांनी प्रतिसाद दिला आणि बक्षीस त्यांना देण्यात आले। आज या ठिकाणी जनसेवा बहुउद्देशीय विकास संस्थेमार्फत 8 मार्च महिला जागतिक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। मी ॲडव्होकेट रीता जगदीश राऊत उर्फ इंगडे, नोटरी म्हणून या पदावर मी काम करत आहे आणि या कार्यक्रमाचे संचालन माझ्याकडे आदरणीय सरपंच महोदयांनी सोपवलं होतं। या कार्यक्रमाचे औचित्य साधून आमच्या शेकडो महिलांनी डान्स स्पर्धा, पाककला स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, हस्तकला स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो अतिशय उत्स्फूर्तपणे महिलांचा आम्हाला इथे प्रतिसाद मिळालेला आहे आणि कार्यक्रम आमचा यशस्वीरित्या पार पडलेला आहे। आम्हाला या कार्यक्रम यशस्वी झाल्यामुळे आम्ही अतिशय खुश झालेलो आहोत आणि समोरही आम्हाला महिलांचा असाच प्रतिसाद मिळेल ही आम्ही अपेक्षा बाळगतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व सरपंच साहेबांनी आमचा आत्मसन्मान जो बाळगलेला आहे आणि या कार्यक्रमाचा आयोजन आमच्यासाठी केलेला आहे त्याविषयी मी सरपंच महोदयांचे विशेष म्हणजे आभार मानते।